अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण सर्वजण दत्त महाराजांची भक्ती करतो, पण प्रत्येक दत्त भक्ताने नक्की माहीत असायला हव्यात अशा 3 खास गोष्टी आहेत. या 3 गोष्टी जर तुम्ही मनापासून पाळल्या तर दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील. आणि लक्षात ठेवा, तिसरी गोष्ट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया 3 दिव्य रहस्यांबद्दल. दत्त महाराजांचा वास औदुंबर वृक्षाखाली असतो असे मानले जाते, पण फक्त झाडाची पूजा करूनही चालत नाही. शास्त्रानुसार औदुंबराच्या मुळाशी दत्तगुरूच्या पादुकाचे अस्तित्व मानले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही औदुंबराची प्रदक्षिणा घालता, शांत चित्त ठेवा, श्रद्धा ठेवा आणि त्या ठिकाणी मोठ्याने बोलू नका, कारण ते स्थान अत्यंत जागृत असते. औदुंबर हे केवळ झाड नाही, ते गुरुतत्वाचे जिवंत प्रतीक आहे. दत्त संप्रदायात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते. अशी श्रद्धा आहे की दत्त महाराज आजही भिक्षेसाठी फिरतात. म्हणून तुमच्या दारात आलेला याचक कधी रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तुमच्याकडे जे असेल त्यातून थोडे जरी दिले तरी ती दत्त महाराजांची खरी सेवा आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अन्नाचा अपमान करू नका, ताटात अन्न पुरवू नका. जेवण प्रसाद म्हणून ग्रहण करा. जिथे अन्नाचा आदर होतो तिथे नेहमी बरकत राहते. दत्त महाराजांसोबत नेहमी 4 कुत्रे आणि 1 गाय दाखवली जाते. त्याचा अर्थ काय? 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, गाय म्हणजे पृथ्वी माता. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मुख्य प्राण्यावर प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही दत्त भक्ती पूर्ण होत नाही. मंदिरात पूजा करून बाहेर येऊन प्राण्यांना त्रास देणे ही खरी भक्ती नाही. दत्त महाराजांना सर्वात प्रिय आहे माहिती आहे भूतदया, प्राणी मात्रावर प्रेम. म्हणून प्राण्यांना पाणी द्या, चारा द्या, किंवा किमान त्यांना त्रास देऊ नका. विश्वास ठेवा, तुमच्या मनात सर्व जीवांबद्दल प्रेम असेल तर दत्त महाराज स्वतः तुमच्या हृदयात प्रकट होतील. मित्रांनो, या 3 गोष्टी औदुंबर सेवा, अन्नदान, प्राण्यावर प्रेम या फक्त धार्मिक क्रिया नाही, हा दत्त भक्तीचा खरा जीवन मार्ग आहे. तुम्ही यापैकी कोणती गोष्ट पाहता किंवा तुम्हाला दत्त महाराजांचा काही अनुभव आला आहे का? कमेंट मध्ये नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बोलत राहा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.